हॅलो ऑल अँड वेलकम बॅक टू आय टी वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. आज खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे. खूप लोकांनी मला कॉल केले, मेसेजेस केले की आता जे काही समजा इंटरव्ह्यूज येत आहे किंवा कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपण पॅकेज मागतो आणि आपल्याला HR कॉल बॅक नाही करत. खूप वेळेस असं होतं की यार मला माझा एक्सपिरियन्स एवढा आहे, मी पॅकेज किती मागू, किंवा असं खूप लोकांनी सांगितलं की यार मला एवढं पॅकेज आहे किंवा एवढं इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, मी पॅकेज किती मागितलं पाहिजे किंवा एवढ्या इयर्सला किती पॅकेज मागितलं पाहिजे. तर यावरती आज आपण इन डिटेलमध्ये आपण व्हिडिओज बनवतो आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि मी काही क्विक टिप्स आणि तुमच्यासाठी मी ॲट द एंडला सांगणार आहे. सो व्हिडिओ मिस करू नका ॲट द एंडपर्यंत. सो जर समजा मी डायरेक्टली येतो की जर तुम्ही समजा 0 to 2 एक्सपिरियन्स असेल आणि ॲज अ फ्रेशर तुम्ही सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये जसं की समजा TCS असेल, विप्रो असेल, इन्फोसिस असेल, तर तुम्हाला तिथे मिनिमम 3.5 to 8 लाख 8 LPA पॅकेज तुम्हाला भेटतं. आणि तुम्ही ते एक्सपेक्ट पण केलं पाहिजे ॲज अ तुम्ही ज्युनियर डेव्हलपर किंवा ॲज अ टेस्टर म्हणून किंवा समजा एक सपोर्ट इंजिनियर म्हणून गेले ना, तर तुम्हाला ऑलमोस्ट 3 to 8 LPA पॅकेज भेटतं. आणि अकॉर्डिंग टू युअर इंटरव्ह्यू तुम्ही ते एक्सपेक्ट केलं पाहिजे. सेम सिच्युएशन जर तुम्ही प्रोडक्ट बेसमध्ये गेले तर प्रोडक्ट बेसमध्ये स्टार्टिंगचं पॅकेज थोडंसं जास्त असतं. असं म्हणू शकतं की तुम्हाला 4 to 5 स्टार्टिंग आणि एंडिंग तुम्हाला 10 to 12 पण भेटतं ॲज अ फ्रेशर. प्रोडक्ट बेसमध्ये स्टार्टिंगला पॅकेज थोडंसं जास्तच भेटतं. सो जसं की तुम्ही समजा मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, असं जर ह्या कंपनीमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्ही अराउंड 12च्या आसपास तुम्हाला ॲज अ फ्रेशर पण तुम्हाला पॅकेज भेटू शकतो. आणि बिंदास मागायचं पॅकेज मागताना जर आपला इंटरव्ह्यू चांगला गेला असेल तर. त्यानंतर समजा एक 2 to 5 इयर्स, मी एक सगळी लिस्ट बनवली आहे. 2 to 5 इयर्स जर असेल तुम्हाला तर तुम्ही सर्व्हिस बेसमध्ये 8 to 10, ह्याचा काही असा कुठला फॉर्म्युला नाही आहे की काही जणांचे असं पण म्हणतात, IT मध्ये असं पण बोललं जातं किंवा आपणच आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जर तुम्हाला 5 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला मोर दॅन 10 लाख पर LPA पाहिजे तुम्हाला. तर काय ना की येस, तुम्हाला जर मिनिमम 5 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 10 लाख मिनिमम तरी पाहिजे. जर तुम्ही म्हणजे जेवढा आपला इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे इंटू 2 जो पण असेल, समजा तुम्हाला 4 इयर्सचा आहे, जर तुम्हाला 8 लाखचा जर तुम्ही जर खाली असतं तर तुम्ही बिलो पॅकेज आहात. ओके, ॲज पर IT स्टँडर्ड रूल. जर तुम्हाला समजा 10 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही बिलो 20चा असाल तर तुम्ही लो पॅकेजवरती तिथे काम करताय. ओके. दुसरी गोष्ट काय माहिती का, की कधी कधी असं होतं ना की तुम्हाला 4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि तुमचं पॅकेज असतं 15 लाख 20 लाखेच. सो जर समजा तुम्ही डिपेंडिंग अपॉन जर तुम्ही हे ट्रेंडिंग टॉपिक्स जे तुम्ही समजा AGS काय म्हणतात त्याला, क्लाउड आहे, AI आहे, मशीन लर्निंग आहे, डेऑप्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, असे जे ट्रेंडिंग जे काही टूल्स आहे टेक्नॉलॉजीवर जर काम करत असाल ना, जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असेल ना, तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल ना, तर तुम्हाला पॅकेज अनलिमिटेड आहे. असं काही नाही की तुम्हाला 4 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे म्हणून तुम्हाला 8 लाखचंच पॅकेज तुम्ही एक्सपेक्ट केलं पाहिजे. तर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू पण आली पाहिजे, आपल्याला आपली व्हॅल्यू काढता आली पाहिजे. असं नाही की यार मला मला फक्त 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मग मी 8च मागू. तुम्ही कोणत्या टॉपिकवर काढत आहे, तुम्ही मार्केटमध्ये बघा, ग्लासडोरवरती जाऊन बघा की किती इयर्सच्या किती ह्यांना किती पॅकेज आहे. तुम्ही सर्च करू शकता, तुम्ही मॅनेजर्स लोकांना बोलू शकता, सिनियर्स लोकांबरोबर ॲडवाईस घेऊ शकता की मी किती पॅकेज मागू, काय पॅकेज मागू. तर ह्या पण गोष्टी इम्पॉर्टंट खूप आहेत. सगळ्यात जास्त काय की जर तुम्ही नवीन नवीन टॉपिक तुम्ही जर लर्न केले ना, तर त्यावरती सगळं डिपेंड आहे की तुम्ही किती पॅकेज मागितलं आणि काय पाहिजे. दुसरी गोष्ट काय, तुम्ही स्विच करताना मिनिमम 30% तर हाईक मागितले पाहिजे. त्यावरती तुम्ही काउंटर ऑफर जर घेत गेले तुम्ही, जर तुम्हाला समजा 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला करंट कंपनीमध्ये 10 लाख पॅकेज आहे आणि तुम्हाला समजा 13-14चं फर्स्ट ऑफर भेटली, तुम्ही 20 लाख म्हणजे 20 LPA जाऊ शकता. सो पॅकेज IT मध्ये पॅकेज असं काही नाही आहे, पण फक्त एकच मी लक्षात सांगेल, मी तुम्हाला मेन इम्पॉर्टंट हे सांगेल की तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स जेवढा असेल इंटू 2 जर पॅकेज तुम्हाला नसेल तर तुम्ही लो पॅकेजवरती काम करताय. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्हाला समजा काउंटर ऑफर वगैरे जर भेटली तर तुम्हाला पॅकेज अनलिमिटेड भेटणार आहे. मी म्हणेल की तुम्हाला 100% हाईकपर्यंत पण भेटतं. खूप लोकांनी घेतलं आहे. आत्ता मार्केटमध्ये पण तुमचे फ्रेंड्स असतील किंवा माझ्या आजूबाजूला असे खूप लोक आहेत की त्यांचं 2 to 4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, ते 20+ आहेत. ओके. 6 इयर्सचा जो एम्प्लॉय आहे त्याला अबाऊ 30 पण पॅकेज आहेत. माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर मी ऑफलाईन दाखवतो, ऑनलाईन मी कोणाचं म्हणजे डायरेक्टली कोणाला सांगू शकत नाही, बट मी त्या लोकांजवळ तुम्हाला भेटू शकतो, बोलू शकतो, तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर करू शकतो. असे पॅकेज आहेत. सो असं काही नाही आहे, पॅकेज तुम्ही बिंदास मागू शकता, पण आधी स्वतःला बघा.
आधी स्वतःची व्हॅल्यू काढा. नाही तर असं काही नाही की मला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे, मला 20 लाख पाहिजे, असं काही नाही आहे. सो आधी स्वतःची व्हॅल्यू काढा आणि स्वतः व्हॅल्यू काढा. तुमचे टूल्स टेक्नॉलॉजी कोणते ते बघा, ट्रेंडिंग असेल तर नक्कीच तुम्हाला अनलिमिटेड पॅकेज भेटेल. तुम्हाला जेवढं पॅकेज पाहिजे तेवढं तुम्हाला भेटेल, पण तेवढं तुम्ही स्किल आणि पॉवरफुल असले पाहिजे. ओके. सो आय थिंक सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या आहेत. पॅकेज तुम्हाला म्हणजे × 2 हे तर इयर ऑफ एक्सपिरियन्स × 2 हे तर हे करायचंच आहे, मागायचं आहे तुम्हाला. त्याच्यापेक्षा कमी मागायचं नाही पॅकेज. दुसरी गोष्ट काय की इट्स डिपेंड अपॉन युअर टूल्स अँड टेक्नॉलॉजी आणि तुम्ही किती स्किल आहात तर. ओके. सो आय थिंक तुमचे डाऊट क्लिअर असतील. काही अजून काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यावरती मी नवीन नवीन व्हिडिओज किंवा पॉडकास्ट घेऊन यायचा प्रयत्न करेलच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. जे लोक पॅकेजमध्ये कमी जास्त त्यांना म्हणजे कन्फ्यूज आहात की आपल्याला किती मागायचं, आपली व्हॅल्यू कशी काढायची किंवा काय करायची, त्या फ्रेंड्सबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.